गुड इव्हनिंग. गुड नाईट. बरोबर आहे, रात्र झालेली आहे, त्यामुळे सिया तुझं गुड नाईट म्हणणं साहजिक आहे. तर तुला भूताच्या गोष्टी ऐकायला आवडतात ना? हा, पण मला भीती भीती वाटते पण आवडतात ना तुला भूताच्या गोष्टी ऐकायला? तर आज आपण एक भूताचीच गोष्ट ऐकूया, आणि ती आहे स्वामी विवेकानंदांची. तर स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचं काय नाव होतं? नरेंद्र. बरोबर, नरेंद्र. तर हा जो नरेंद्र होता तो त्याच्या मित्रांबरोबर एका बागेत खेळायला गेलेला. काय इथे कशी बाजूला आपल्या बाग आहे, हा, तिथे तशी बाग आहे ना, अगदी तशाच बागेत तो खेळायला गेलेला. तिथे भरपूर झाडं होती आणि छान मुलं ती खेळत होती. पण ती जी बाग होती ना, ती काय अशी इकडे कशी आता आपल्या कॉर्पोरेशनच्या बागा असतात, तशी नव्हती. ती एका प्रायव्हेट ती प्रायव्हेट बाग होती. आणि ते खेळत होते, आणि मुलं खेळतात तेव्हा काय करतात? मस्ती, आणि भरपूर आवाज करतात. तुम्ही पण करतच असाल ना शाळेमध्ये, कारण तुम्हाला जेव्हा आम्ही आणायला वगैरे येतो कधी कधी तर सगळे असा आवाज येत असतो. त्यामुळे तुम्ही पण जशी मस्ती करता अगदी त्याच प्रकारे साहजिकच, आणि तशीच मस्ती करायला पाहिजे, तशीच साहजिकच मस्ती ती सगळी मुलं पण करत होती. आणि तिथे जे एक झाड होतं फार मोठं, हा, आणि त्या झाडावरती सगळी जी मुलं होती ती चढत होती, खेळत होती त्याच्यावरती, कोण हुंकाळत होतं. आणि हा जो नरेंद्र होता तो तर एकदम वरपर्यंत गेलेला. हा, ते सगळं खिडकीतनं एक बागेचे जे मालक होते ते खिडकीतनं ते वर पाहिलं त्यांनी, आणि आले ते खाली. आपली बाग आहे, हा, ही सगळी मुलं ती घाण करून टाकतील तिथे, आजूबाजूला आम्ही छान फुलं लावली आहेत, हा, ती पण सगळी झाडं तोडून टाकतील, त्यांना जर आम्ही ओरडतो, हा, असे म्हणून ते जे काका होते ते आले बागेत आणि म्हणाले, अरे मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ना, हे जे झाड दिसतंय तुम्हाला ना, त्या झाडावरती एक भूत आहे. ऐकता सगळी जी मुलं होती, ती नुसती आपली कावरी बावरी झाली. त्यांच्या चेहऱ्यावरती जे हावभाव होते ते असे बदलले, तुझे कसे बदलतात, अगदी तसेच्या तसे बदलले. हा, आणि मग ते काका पुढे सांगायला लागले अजून मीठ, तिखट मीठ लावून. काय म्हणाले ते काका, की ते जे भूत आहे ते मुलांना असं पकडतं, त्यांची मुलांची जी मान आहे ती अशी पकडतं ते भूत, आणि मग ते दाबत, असं सांगितलं. मुलं घाबरली, सगळ्यांना त्यांची आई बाबा आठवायला लागले, त्यांचं घर आठवायला लागलं. दोघं तिघं तर पळून पळून आपल्या स्वतःच्या घरी पण गेली. हा, काय, पण हा बाकीचे ते थोडेफार होते ते राहिले तिथे, आणि जो नरेंद्र होता तो मात्र त्याला कुतूहल होतं की हे काका सांगताय की बाबा इथे भूत आहे, पण मला तर आपण इतके वेळा इथे खेळायला येतो, आपण इतके वेळा वरती चढलो, आपल्याला काही कुठे दिसत नाही. तो आपल्या काकांना विचार होता, कुठे आहे काका ते भूत, मला बघायचंय. काका म्हणाले, इथेच वरती ते असतं, वरती परत तुम्ही खेळू नका, हा, इथे जाऊ नका वरती, तुम्हाला ते पकडेल. ते काका आपले सांगत होते त्या सगळ्या मुलांना. एवढ्यात त्या काकांना घरनं आवाज आला, म्हणून ते निघून गेले घरी. आणि ही जी बाकीची मुलं होती, काकांना वाटलं की आता एवढे सगळ्यांना मी सांगितले भूत भीत आहे, ही मुलं पण आता पळून जातील घरी, हा, घाबरून. पण तो जो नरेंद्र होता तो काय म्हणाला, मला ना कधीपासून भूताला बघायची इच्छा होती. तर आता मी जरा इथे थांबतो आणि बघतो, हा, खरंच भूत आहे का नाही आहे, असं म्हणून तो परत झाडावरती चढला. सगळी जी मुलं होती ती म्हणाली, अरे नरेंद्र, ते काका सांगतायत ना तिथे भूत आहे, तुझ्या मानेला त्याने पकडलं तर तू काय करशील? नरेंद्र काय म्हणाला, काय नाही, बघतो ना काय करतो ते, मला बघायचंच आहे, भूताला भेटायचंय मला, असं म्हणून तो वरती जाऊन त्या झाडाच्या एकदम वरच्या फांदीवरती जाऊन बसला. 2 मिनिटं झाली, 3 मिनिटं झाली, हा, 5 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, हा, तरी नरेंद्रवरती वाट बघतोय. खाली मुलं पण बघतायत त्याच्याकडे, हा, काहीच हे नाही, काय कोणी आलंच नाही. छोटी मुलं कंटाळली आणि विचारलं नरेंद्रला,
नरेंद्र नरेंद्र, हा कोण आलं का रे तिथे? तो म्हणाला, भूत तरी नाही आलं, पण इथे भरपूर चिमण्या मात्र आलेले आहेत. हम्म? आणि मग तो नरेंद्र खालती आला. तो म्हणाला, इथे भूत बीत काहीच नाहीये, ते काका आपल्याला उगाच घाबरवत आहेत. हा, आपण इथे आता गेल्या कितीतरी दिवस खेळतोय, कधीच आपल्याला भूत नाही दिसलं. तर असं अचानक भूत कसं येईल? भूत वगैरे काही नसतं. हा, असं तो नरेंद्र सगळ्या मुलांना म्हणाला. आणि ती जी मुलं होती ती परत तिथे खेळायला लागली. आणि ते काकांनी आपलं हे सगळं वरनं बघितलं आणि त्यांनी पण डोक्याला हात मारला. पण त्याला त्या नरेंद्र जो होता त्याचं त्या काकांना कौतुक वाटलं. हा मुलगा आहे तो फार धीट आहे आणि तो पुढे नक्कीच जाऊन काहीतरी करेल. हा, आणि त्या मुलाचं नाव काय होतं? आपण मगाशी म्हटलं ते स्वामी स्वामी विवेकानंद. या गोष्टीतनं आपण काय शिकलो? की कोणीही काही गोष्ट सांगितली तरी आपण त्याची पारख करून घ्यायची असते. हा, खरंच आहे का नाही आहे का, हे सगळं बघायचं असतं. काय उगाच कोणीतरी सांगितलं की लगेच आपला विश्वास ठेवला, हा, असं करायचं नाही. काय, आता तुला झोप येते ना? उद्या शाळा आहे की नाही? आवडली का गोष्ट? हो. हो.